नमस्कार. माझं नाव राजेश रामदास गजबिये, परीक्षण अभियंता, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आज 20 सप्टेंबर 21-22 या 3 दिवसीय शिवार फेरी या कार्यक्रमामध्ये आज या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्यामध्ये कृषी यंत्र व त्याबद्दलची माहिती आज याच्यामध्ये आपण सांगणार आहोत. तर आपल्या विद्यापीठामध्ये तयार झालेले एक लसण टोकन यंत्र आहे. त्या लसण टोकन यंत्राची माहिती हे लसण टोकन यंत्र ट्रॅक्टर चालित लसण टोकन यंत्र आहे. याला लागणारा जो पॉवर आहे हा 45 HP आणि अबो एवढा असो शक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक आहे. याच्यामध्ये एका वेळात 9 रो पेरल्या जातात. याच्यामध्ये एका वेळेस 9 रो पेरल्या जातात. साईडला एक फरो तयार केला जातो, म्हणजे बेड तयार होते. बेडवर लसूण टोकन केलं जातं. याच्यामध्ये हे जे इथं दिलेले आहे ही सीड बॉक्स आहे. सीड बॉक्समध्ये आपण ते लसणाच्या ज्या कड्या असतात त्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आणि या सीड बॉक्समध्ये टाकायच्या. त्याच्यानंतर जसं ट्रॅक्टर चालते, ट्रॅक्टरची जे पॉवर आहे याला जे काही पॉवर मिळते ते कुठून मिळते? या ग्राउंड व्हीलपासून मिळते. हा जो ग्राउंड व्हील आहे, ह्या ग्राउंड व्हीलला इथं चेन आणि स्प्रॉकेटची अरेंजमेंट दिलेली आहे. इथून पहिल्या स्टेपवर इथं पॉवर जाते या पॉईंटला, आणि इथून इथली जे पॉवर आहे चेन आणि स्प्रॉकेटच्या मधून जे काही इथं प्लेट दिले आहेत, कप दिले आहेत, या क्लबच्या शाफ्टला हे पॉवर दिली जाते. त्यानंतर याच्यामध्ये एका फिरकीवर जवळपास 6 की 7 कप दिलेले आहेत. अशा प्रत्येक फरो ओपनरसाठी एक कप दिलेला आहे. ठीक आहे. तर एका कपमध्ये एका वेळेस फक्त एकच लसणाची कडी घेतली जाते. आणि बरोबर खाली गेल्यानंतर इथं जे हॉपर्स आहेत, हे ट्यूब्स आहेत, या ट्यूब्समधून हे जे फरो ओपनर खाली दिलेले आहे ते जमिनीतून चालतात. त्याच्यामध्ये एक कडी अशी जमिनीमध्ये पेरल्या जाते. या यंत्राला मागं असे पेरल्यानंतर जे काही मोकळे जे हे असतात, पेरल्यानंतर त्याला झाकायची खूप गरज असते. बरोबर आहे, त्या कड्या झाकायची गरज असते. त्याच्यामुळे मागे एक पट्टा पास दिलेली आहे. ते पट्टा पास काय करते की जे आजूबाजूची काही माती असेल त्या रोमध्ये त्या कड्यावर अशी झाकल्या जाते. आपल्या शेतामध्ये सर्व आपण कपाशी लावली असेल किंवा आपलं इकडे यवतमाळ साईड किंवा अकोला, बुलढाणा इथं सगळ्यात जास्त आपले कपाशी लावल्या जाते. त्या कपाशीमध्ये काय होते की जे काही तण जे तयार होते कपाशीमध्ये, ते तण काढण्यासाठी आपल्याला खूप मोठं प्रॉब्लेम फेस करावं लागते. तर त्याच्यासाठी कृषी विद्यापीठाने एक मशीन तयार केलेली आहे. त्याला आपण ट्रॅक्टर माउंटेड रोटरी विडर असे म्हणतो. तर या यंत्र चालवताना आपण सर्वात अगोदर काळजी पेरणीच्या वेळेसच घ्यायला पाहिजे. जसं म्हणजे पेरणीच्या वेळेस म्हणजे कसं की 2 सऱ्यातलं अंतर किती ठेवायचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण याच्यामध्ये 3 रोटर दिलेले आहेत. ते 3 रोटरमधला जो एक रोटर आहे तो एका रोमधून चालतो. म्हणजे 2 रो असतात, त्याच्या बीटमध्ये जे काही मोकळी जागा असेल त्याच्यामध्ये एक रोटर चालतो. तर अशा अनुषंगाने याच्यातले जे 2 सऱ्यातला जो अंतर आहे तो 90 सेंटीमीटरपर्यंत असायला पाहिजे. म्हणजे काय होईल की तो जो 85 सेंटीमीटरचा जो काही रोटर आहे तो त्या 90 सेंटीमीटरच्या सरीमधून व्यवस्थित चालला जाईल. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एक गिअरबॉक्स दिलेला आहे. जसं आपण ट्रॅक्टरला 45 HP आणि अबोवच्या ट्रॅक्टरला आपण याची अटॅचमेंट जर केली तर याचा जो PTO शाफ्ट आहे ट्रॅक्टरचा तो याला अटॅच करायचा. इथं गिअरबॉक्स आहे. गिअरबॉक्समध्ये बिवेल गिअर्स आहेत. त्याचा पॉवर ह्या मेन शाफ्टला चालला जातो. बिअर ग्रेप थ्रू ट्रॅक्टरचा पॉवर दोन्ही साईडला जातो. आणि ते डायरेक्ट पॉवर इथे पण चेन आणि स्प्रॉकेटची अरेंजमेंट केली आहे. इथे एक रोटर दिलं आहे. जसे काही रोटावेटरचे ब्लेड कसे असतात अशा प्रकारचे इथं ब्लेड दिलेले आहेत. ते वीट जी असते, कचरा गाडी जो असते तो कचरा गाडी मोकळा करून ते जो हार्ड पॅन असतो किंवा माती असते ते पूर्ण अशी वखरल्यासारखी केली जाते. ठीक आहे. 3 रो म्हणजे जे मोकळी जागा असते 3 रोमधली ते पूर्णपणे एका पासमध्ये कंप्लीट होते. या यंत्राची सरासरी अंदाजित किंमत 1,30,000 एवढी आहे.